अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तान रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथा टोपी च माला दंड कमंडलूधर कट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम. जय जय क्षीर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथा रंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाशी तया मंगल अशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मीता मूढ पंडित होती तत्वंता सकळ काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता नमिली. तो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. देवी असता माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिल्या. धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेतसी अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटे साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडूनी आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणासी नसेसी. ऐसे एकूणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करून या. आता नमो साधू वृंद जासी नाही वेदाभेद तो स्वात्मसुखी आनंदमय सदोदित रहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रौतग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलू मुकुटावतच नमिले कवी कालिदास त्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून न्याते डोलिते मान तयाचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त तेथे तुकोरामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जननी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी आदर बैसले. परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते इकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुद नाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढहा. इति स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गूढहा. श्री शंकरार्पणस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणस्तु. स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांचे मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कवैल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेशित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पात्र त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारे दोघांशी बसवणे दोहीवरी तिसरीवरी बसले आपण. पाहुणी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले. चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमांदी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र ऐशी हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातुलो गोदा तटाकाप्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरींवर केले. गोदावरीचे स्थानस्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादीसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले. आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकल सोलापुरी पातलो.
तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथूनही झाले. ते पासून या नगरात आनंदे आहो आम्ही नांदत. तेथे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढाप्रती राहिले. स्वामीराजे ती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाले. दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयांशी. इति स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आनंदे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गोढा. इति स्वामी चरित सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम अस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार जावी ती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझे वास्तव करीत अपाट टोळ झाले. भक्त तेथे साकले वृत्त अल्पमती केविवरून सवे येऊन स्वामीसी हो टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिणाच मानिले त्या. तेथून ये निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बसले यतिराज सूचने. तेथे एक अविंद होता तो करिता याची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाच्या गृहाप्रती स्वामीसी जाऊन ईश्वरमूर्ती चोळपाकरी आदर. योग योगाधिक काही चोळपाणी केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाचे देखुनी भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळपाच्या चित्ती आनंद झाला बहुसाल. ते पासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळपाकरी अधिकाधिक. तेव्हा राज्याधिकारी मालोजीराव ग्राजीवारी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळप्याच्या गृहाप्रती आली कोणी एक लोका चमत्कार जावी ती गावात मात पसरली. लोका माझी पसरली माता नुपासी कळा हा वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता असे ऐकून राव बोलला काय वाणी गावात ती येऊन फार दिवस झाले परी आम्हा सुत पाई आजवरी झाली नाही. आता जाऊली नवला ये भेटू ते यतीवर पैते किंवा अंतर्ज्ञानी अशी वार्ता ऐकली कानी. ते सत्य जरी येऊन आताच येते दर्शन राव मुखातून वाणी निघाली तशीच यतीमध्ये पुढे ठेवली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायांची खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली. दुरीचरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली. समस्ती पावली वंदिली. षोडोपचारी पूजिली स्वामीरायानु पुराणे. इति स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसुत द्वितीयोध्याय गुणः. स्वामी राजार्पणस्तु श्रेष्ठम शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुष अर्थी येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेला. गताद्याच्या अंती अक्कलकोटी आले येती नुपराया दर्शन देती. स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्याचा दृढ भाव तरी राहिले स्वामी रावते. तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्याची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता सदोती. तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केव्हा ईश्वरमूर्ती देशोदिशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माय पसार ते पसले ऐसे झाले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते ते यती राजपूर्वी ते. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांशी डोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे डोंगी तो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या. भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेशू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगळनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी काय अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती शरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाती मना म्हणजे आश्चर्य कती क्षण एक तटस्थ होती वैरभा विसरून. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात त्यांनी जास्त समज संन्यासापुढे लोटते. मोडली जनाची गर्दी ती येऊन सेवेकरी संन्यासापुढल्या नानाप्री वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी श्वसन केला. अन्नोदकाचे सूर्य जाता असताच्या असे तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले होते. उपवासी रात्र होता तयाचे अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू क्षणना त्याचे झाले विटंबना. दंडावया कुस्ती जना अवतरले यतीवर. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम्मत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्दश गुडा. स्वामी राजार्पण अस्तु श्रेष्ठम शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5.
श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञानमतमस्येदका भास्करा पूर्ण साक्षी परत्परा भक्ताकरा सदैतू. अक्कलकोट नगरात ऐकता परम स्वामी राजे वास करे. भक्त बहुत झाले वार्ता बसली चौकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेते स्वामीकडे. राजे रजवाडे थोरक तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती अनुमंती तयासी. बडोद्यामध्ये त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा त्यांच्या अंतर्विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदारा मानकरी असे थोर बैसले असता समग्र बोलेनु परी तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटा सी तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योगी आणि चतुर तो बोलता झाला. उत्तर मुपालागी परीसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्यावा. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवयासी तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्यावेळी तात्याचे सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर. अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले ते केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदित झाली. चित्ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्याची भक्ती राजगणांती होती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्याचे विचार पडला माणसी. त्या नगरातून स्वामीची कैसे निवू आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढूनी युक्ती थोर कार्य जाणून साधावे. करोणी नाना पक्वाने करीती. ब्राह्मण भोजने दिली बहु सलदाने याच्या धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित. तेने सेवे करे संतुष्ट होते. ऐसे करीती सर्वदा. ऐशाने काही न झाले ते गेले तितके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयासे. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठून चोळप्याप्रती त्याच लगे विनंती करती. बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन या बडोद्याशी मग मल्हाररावासी आदरशी इनाम देतील तेव्हा ते. द्रव्येने सर्व वशा चोळपाशी लागली. अशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भाऊ झाला. चोळपाणी कर जोडून विनंती केली. मधुर वचने कृपळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल. मला बहुत जण आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थाचे हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग द्याव्या आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकतो भाविकबद्ध. पंचमोध्याय हा घोडा श्रीस्तुम शुभम होतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रति कृपा करून मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषणाचे ऐकून समर्थ बुद्धी हसून मल्हाररावा वाचिन्यामणी आम्हाविषयी भावनेचे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जायचे दिसे. परी पाहावा यत्न करून याचा विचार केला म्हणे. मग काय केले. तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत आहे. ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले. समर्थ तात्या झाला वेगळे चिंत्र. काही उपाय सुचेनात. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे. राजयासी आणि सकल जनाची तोंड कसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसे. असं कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीशी तात्या जायस निघाले. कडप गावचा मार्ग धरीला. अर्धमागे मेना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागोती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ती घेऊन बडोद्यापाशी आले. परतुनी समर्थ पूर्व भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमलरावाची नृपती प्रयत्न आरंभित. पुढे ती सर्वत्रास विचारती कोण जाते स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरावा यशवंत त्याच्या नावाने उपकार्याची धरुणी हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली. समर्थाची बेटी वस्त्रे अलंकार सुवर्णासाठी स्वामी पुढे ठेविते. ती पाहुणी समर्थाला तेव्हा आणीवार क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले. तोंडचे पाणी लटपटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंताचे सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून. साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावासी आळाला. त्या कृत्यामध्ये यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रतीची आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिसुत षटोषोया गुढा. इति स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजी निर्गुणा. जय जय निर्जय सनातना. जय जय अजी अघहरणा. लोकपाल सर्वेश. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती. जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी. श्रवण करीती दिवशी निशी. हेरळी करा अधिक शास्त्राशी. वेतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे. अक्कलकोटी
हेतू उपजरा नृपापोटी बहुत करुणी कटपटी बुवासे शेवटी आणिले रात्रंदी नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती बहु करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना घेती षष्ट जन सांगाती कृत्य होते त्यावेळी पहाव्या यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीते भाषण के वागे वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींचे ब्रह्मपद तदाकर काय केल्याने होय ऐसे ऐकून सत्वर यतीराजे हसले मुखी काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे हा तो वेळा संन्यासी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीचे त्याने डोंग माजविले येथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हसो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान त्याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान त्याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातुले आपुल्या स्वस्ताने विकल्प पातला म्हणे स्वामीची तुच्छ मानिते नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन जवळीपाशी दोघे जण तेही निदेश झाले निद्रा लागली बुवाचे लोटल्या काही निशी एक स्वप्न तयाचे चमत्कार पडलेलीचे आपल्या अंगावर ऋषी एकाएकी पडले असंख्य पहा विचारे त्यातून एक दंश अपना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठली लोकरी बोबडी पडलेली वेकरी शब्द एकानं बोलवे जवळी होती जे पारसी जागृती झाली त्याशी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न काही कपडते असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नांशी कदकदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदा करत होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित तरी स्वप्ने देखून वृश्चिकेशी काय म्हणून भ्यालासे जरी उडताई भय मानत असी मग ब्रह्मपद जाणती कसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे त्याची लागती कष्ट करणे फुकट आता न यायचे बुवा प्रति पटेली कोणा धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रून धरले नयन कंठ झाला सदतीचा तया समया वाचून भक्ती जोडून स्वामीचरणी अहंकार गेला गळवणी ब्रह्मपद योग्य झाले इति स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा हा श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ अर्पणस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय जी सुखधामा जय जय जी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत विषा अनंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राहे बहादर शंकरावर नामक 6 लक्षाची जहागीर त्याप्रती सुख सकल सुखे अनुकूल असी विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन केले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस चिंतनाले पोळले केली कृत्ये कानुष्ठाने तसेच ब्राह्मण संतपणे बहुजाल दिदली आणि आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सोख्यासी त्रासले या भवयात्रे श्रीकृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविला व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मास एके रात्री तयाचे स्वप्नी दृष्टांत झाला अकलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सुहा येती वचनी भावधरा तेने व्याधी जाय दुरी परी तेथे तिची राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्या हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीते घरी स्वामीचे परस्परी प्रेम व्हावे सांगती प्रत्येक प्रातस्नानी करुणी पूजा द्रव्य घेऊन अर्पण समर्थचनी जाती येती त्वरिणे इति स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोड हा स्वामी चरणार विंदार्पणस्तु इति स्वामी चरित्र सारामृत. अष्टमोध्याय श्रीस्तुम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चिती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी यात्रेचे घर दिवारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे किती वर्णावे महिमान तेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ नाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी का तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी परी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोपपूर्ण आनंद तिचे म्हणे म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयाचे देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतर ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकराव तैसे करी ती बाई आनंदी चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व क्रम त्यालोकन ब्रह्मसंद पीडित तरी आता कृपा करून मक्त करावे व्याधी वचने ऐसे वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यती राजोत्रेका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी शंकरावासी म्हणती लिया करून
पाहुणे ऐसली चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसे धरावा. शंकरावत या दिवशी खानादीतला फकीरासे आणि शेखनूर दर्ग्याची एक कापणी चढविली. मग काही दिवस लोटत. स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे, ते घ्यावे हे औषध. त्याने जाईल ब्रह्मसंमत झाल्या. स्वामीराजे वैद्यस्व व्याधी पळे आपणची प्रकृतीचा आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटतात त्या ब्रह्मसंमत सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शने आले. अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला नाही तर त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावावर आहे मारुती ते जुने गच्ची निश्चिती मोठा तुम्ही बांधावा. ऐशी ऐकांचं सण राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत ते सर्वानुमती त्याची मठ बांधिला. चुने गच्ची कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गुढा. स्वामी राजा अर्पणस्तुम शुभम भवतु श्रेष्ठम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 10. श्री गणेशांना गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणी करून विचार आरंभिले. स्वामी चरित्र श्री शेवटासी नेणारा स्वामी समर्थ असती पे आवेरी नाम करगामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठ. 30 वर्षाचे वय झाले. संसार ते उबगले. सद्गुरुसेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुणी स्वप्नी ऐशात गोष्टी उल्हासले मानस. तत्का केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दुर्तर विवेक शस्त्र तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्र असे निघाले. सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ. ईश्वर भक्त त्यासाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चिती. मग शिवरावना करती कामना चित्ती धरून 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होणं वर देत तयासे तुझी भक्ती पाहून संतोष झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकुनी वरासी आनंदी मानसी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती जोशले. 9 मास भरता पूर्ण क्रांतापशरी पुत्र मल्हार दीक्षित आनंदोने संस्कार केले. यथाविधी चिदंबर नामाधीन ठेवले. तया लागून शुक्ल पुष्य शशी म्हणा बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघटुला शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी वरज होते गजचोरवी. चिदंबर तयाव श्री पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा समज करता गजसी प्राण घेऊन निवृत्त चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्धार अवतरिले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बोध खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजने. तूप गेले सर्वने. दीक्षिताचे समले जले भरले होते घट. तयाचे नावे तर अमृत असते. वृत्त झाले समस्त आश्चर्यगती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशे होते रावबाजे. एक समय ते सहजी दर्शनाधी पातले. आणि राज्य करते दुसऱ्यांचे द्रव्य हरित. त्यामुळे जन झाले त्रस्त. दादा त्याची लागेना. तयासी ते हे कुणी मुरगोडी आले धावून. म्हणते दीक्षिताचे सांगून दादा आपली लावळी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला तरी आपण आम्हाचे त्वरे पण निरोप द्यायचे. ऐसे एकदा दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागचे निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवा निर्धान. निरोप तुझला दिलासे सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोले स्वामी येते आम्ही ते जाणतो. यज्ञ समोराचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पमृत. मुरगोडी माळप्पा येतच पुण्यस्थान जाऊन येथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारनाथ यदिरूपी प्रगटले. यदि स्वामी चतसारामृत नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसुद्ध प्रेमळ भक्त दशमोध्याय गुणा. स्वामी राजार्पणस्तुम शुभम भवतुम श्रेष्ठुम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 11. श्री गणेशांना मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगुडी आली पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. येथे ते कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपी श्रीदत्त वास्तव सांप्रतकारी जाते. परी मुरगोडीचे विपरे बाळापाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाशत अभिमानते तेथे पा आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने तिचे रोपणे येऊन सांगते त्याचे करावे. मानवला त्याशी विचार निघाले. तेथून सत्र जवळ गेली. गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळापा तेथे पातले स्थान पाहून आनंदले. नवशी सरस्वती पावली प्रेमभाव दिली. प्रातकाळी उठून संगमात स्नान करून जपध्यान आटोपणी मागून घेतील गावात. सेवकऱ्याबरोबरी मागुनी मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतून येते. ते माद्याने स्नान करून पुन्हा बसती. जपद्याने असता जाता वासरमणे संध्या स्नान करावे. करुणी संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र प्रता परतून ग्रामापाशी येते. ते सद्गुरु प्राप्तिकारिता सोडून गृहसूत कांता शितोण्याशी परवाना करता आनंद वृत्ती राहते. शितोण्याचा होय त्रास अर्धपोटी उपासपरी त्याचे मानस कदा उदासन व्हायची. आई आराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळापाशी बोलले. तुम्ही भिक्षा घेऊन नेते यावे. आमचे सध्या जे जे पडेल तुम्हाला कमी देते आम्ही पुरुषी.
बाळापाशी मानवले 2 दिवस तसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडली त्यांच्या घरी मागुनी मधुकरी. जाऊनी संगमावली झोळी उदकी बुडवावी. आणूनी बाहेरी बेसुनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालला. ऐसे लोटले काही दिवस पर सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिने आपले प्रार्थना भोगी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊनी दर्शन घेती बाळापाची ती सुकावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त एके रात्री 1 ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनी आज्ञा पेटी. अक्कलकोटी श्री सत्य स्वामी रूपेनांत तेथे जाऊन त्वरित कार्याची साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपला चालवा. मग कोणी एके दिवशी बाळापाली संगमाची उपसतळी घेऊन वस्त्र केले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वर आले. त्याचं वस्त्र उचलून खालून वृश्चिक एक निघाला. त्याचे त्यांनी न मारिले वहिनी ते कर्म आटोपले. ग्रामाबाजी परत आले ते भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामामध्ये पक्वाने मिळाले. घरोघरी बाळापात वशिले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकून तयाची मार्गावरी झाली. चरण झाले चालवणी अक्कलकोटी. दुसरी दिनी बाळापा पोहोचले. येऊनी नगरी रम्य देखील. तेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वाच करते. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्याच्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति स्वामी चरितसारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत एकादशाय गोडा श्रीस्तुम शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावा जगोदर हरावाया भूभार. वारंवार परमेश्वर नावनावता धरीत असे. भक्तजन तारणात अक्कलकोटी श्री दत्त हेतुरूपे प्रकट होतात. त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळापा आले. अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृश्य आनंद पोटीनं मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते. काचबाकेत यात्रा झाली. बहुत गर्दी झाली. श्रीजवळ दर्शनाच्या उत्कट स्थिती खळीसागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध असले. आजाना भाऊ सुवास वदन श्री स्वामी मूर्ती पाहुणे बाळापाचे दावणी दृढ चरणी धरिले. येऊनी भानावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र उठी गात असे. समर्थ त्यावेळी पडले होते. भूतळी उठून काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी. प्रेमिकांनी बाळापावरचे प्रेम अशा कृती लावली. त्या सवयी एक जागे जाते होते. बिराडावर स्वयंपाक करून तयारी म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींची अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून त्याची बाळपा तेव्हा चालले. त्या समय श्री समर्थ असतील उपमंदिरात राजाज्ञी वाचून तिथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावे आले. तिथे निवेदन केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्मात आचरून घेऊन स्वामी दर्शन जपाला की बसावे. श्री शंकर उपास्य त्याचे करावे. पूजन नित्य माद्याने आदित्य जपानुष्ठान आठवावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जमळ येऊन मस्त ठेवून चरणी जावे भिक्षे करणे. मागुनी मधुकरी मग यावे. बिराडावी जी मिळेल भाजी बकरी त्याचे पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राही. चोळपा आदी करून सेवेकरी बहुजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्याची बाई आज्ञा जरी कैशी आपण श्री सेवेची करीत जावे आनंदी. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझरी सर्वाधिकाची चक्र व्यवस्थित होत आपे. या कारणे आपसत भांडणं होती. सदोतीची स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळापाणी पाहून नाना योजना मोडून टाकली. भांडणाने एकचित सर्व केले. बाळापाशी प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भावच्या धरुणी चित्ती सेवा करीत आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळापाच्या शरीराचं व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसेर्शन बरे. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाता पुकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी यावे मरण विष दिले. कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवकाने. हे पाहुणे एके दिवशी बाई बिनवी समर्थांशी आपण सांगोनी बाळापाशी शंकर पूजनीवर जावे. त्याची आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करते. ते बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जण ते नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हे दिसत. यावरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळापा. एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली. स्वामी आज्ञा सत्य मानेली ही वानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापाशी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळापा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. कधी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थाचे कुलदेवच्या दर्शनाचे जावा इच्छे बाळापा. ऐसे एकूणी समर्थ हास्य मुख काय बोलते. कुलदेवचे दर्शन बाळापा इथं करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थन देते आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्याची आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचले सत्य तेथे राहून चाकरी करी असे लिहित. स्वामी चरण दृढ भक्ती बाळापाशी जडली होती. एकाचा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ. इति स्वामी चरितसारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुतो द्वादशः गुणा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तर होता तसे स्वामी चरित्र अध्याय वाढले.
द्वादशाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्रती कपट केली पशुपाती परी झाली व्यक्तची स्वयंपाकती करावयाची लज्जा वाटती तयासी त्या ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण्याने तुर असे बोलत असत गुरु बाळापा म्हणी उमजला सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदर होते तिथे तिने सेवकारीस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलू न करी सर्वांचा अपमान करी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीचे बाळापते उठवे त्यापासून बाळापाशी त्रास देत अर्धिशी कारणे सांगता समर्थ अशी बायते शब्द ताडीते अक्कलकोटीचे समर्थ प्रथम ज्याच्या घरी तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तत्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशी बसत असे सांप्रत सागली दिवाळीचा सण हे राजमंदिराशी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान सर्व वर्तले कोण्या भक्ती समर्थ असे अर्पिले होते चंद्रहार असे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली ती तो आहे चोळपाजवळ असे एक त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळपाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळपा बोले त्याचे हार नाही आम्हापाशी बाळापा ठेवी ती त्याशी मागून घ्यावा की असे एकूण उत्तर गंगुलाल जमादार बाळापाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणाला की चंद्रहार पडे चोळपाचे त्यावर सत्ता असे सर्वच आहे असे एकूण बोलवणे जमादार पुसे चोळपाकाने जवाब दिला चोळपाने बाळापा देती तरी घेज असे भाषण ऐकून जबाबदार परतून अनुपमध्ये येऊनच वर्तमान सर्व सांगे चोळपाची एकूणी कृती रागाला राणी प्रति सुंदराबाई येऊन गोष्टी त्यावेळी सांगितल्या कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्याच दिवशी करावी राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले न बेसी समर्थ हरी भक्त मंडळी एक अवस्था यावेळी पडले होते श्रीजवळी त्याची करून झोळी समर्थ करी घेतली अलग शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाके ती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळपाती देऊन समर्थ बोलले काय वचन चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे पाहुणी द्रव्याचे आनंद झाला त्याशी परिणाम आले मानसी श्री जरा अंतरले चोळपाची दूर केले बाईसे बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत ती कोणी अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागुनी दुष्टांतरी ताडण करी बहुसाळ तसे कोणी बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणते यावे देतून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणते जावे देतून त्याकरता सुंदर दिनी समर्थ जुळी पातले तेव्हा एका सेवकऱ्याचे बोलले काय समर्थ बाळापा दर्शनायचं त्याचे आसन दाखवावे बाळापा येतात त्या स्थानी आसन दाबले सेवकऱ्यांनी तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना घेत ही शब्द जपचा काढून दिले बाळापाशी आनंदाला बाईशी गर्व भरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईशी करावी दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दाविते परी राणीची प्रीती बाईवर बहुती त्या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटे त्या अवसरी बांधरा बर्वे कारमाचा हुकूम झाला तुरी बाईशी दूर करा परी राणीचं भिवून त्याचे न केले त्याने समर्थ दर्शन केली कारभारी पातले त्या ते बोलती समर्थ ऐसा करिता कारभार ऐसे एकोणी उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले पोचदाराशी कैद करून बाईशी म्हणावे आणावे म्हणते सत्वर भोजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीदांत ऐसा झाला बाईच्या स्वामीची सेवे करते सरकारी जातोता पंचनेवणी व्यवस्था केली असे उपाय मग सेवा करावी असे घेऊन गेले बाळापाशी म्हणते देऊ तुम्हाची पगार सरकारतून बाळापा बोले त्याशी द्रव्याशी नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू के बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून करविले शिकणे उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढनिश्चय आणि भक्ती तसे सद्गुरुचरणे असते तेने एक मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावी जन्मस करीती त्यावरी कृपाळू अक्कलकोटे निवासी जय जय स्वामी नाथरीन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती इति स्वामीचित सरामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भक्त परिचोद त्रयोदशय गुढ हा इति स्वामीचित सरामृत त्रयोदशय श्री स्वामी समर्थ शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जय जी करुणाघना जय जय जी अगशमना जय जय जी परम पावना दीनबंधू जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दुःख स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुस्मे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूप दीपादी अर्पून नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय जय जी अघ हरणा परमात्मना कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या पुढे जयजी पुराण पुक्षा पुलोकोपाल सर्वेशा अनंत ब्रह्मांडी आद्य वेदवंद्या जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारा या अनंत रूपे नटलासे तू अग्नी तू पवन
तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा सूर्यचंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि तू शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करिता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समर्थ तुझ लागे आज म्हणे कोठे नसे पाहता असून निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे काही विश्वेशा वेदांचा हे तर्क आचार्य शास्त्रचे नवरे विष्णू शंकर एकसरी कुठे झाले सर्वे मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख निश्चितीशीला ख्याती वर्णिता दुर्वर टेविला चरणी माता रक्षावी मज समर्था कृपा कटाक्ष दीनानाथ दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना अनामी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्चर्य देजी सध्या पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन येसून इलोके सोप्या देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर त्या याचे पावावया पहिले तिने मान्याच्या तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा कृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोलीने नाना न बाधवतो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरुसून ज्ञानान हृदयी प्रगोटपे शांतिमनी सदा वसो असो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भाव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने होऊन असो गम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्य सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलोकन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था असूनी संसारत प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमात्मतेने सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करीत आनंद होय समर्था संतोषिनी तत्वता परप्रसाद तिला गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमय होता जाणू उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडसरी मंत्रप्रीतीने जपावर होता तेथे सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करते तेही प्रिय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातीला ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदपती पर्यस्ता शुद्ध चिती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणे लोकात तयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती त्याची इति स्वामी चित्त सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दोषाय गुढा श्रेष्ठम शुभम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्त जडता चारी पुरुषार्थ इतिहाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वण अंती दाविदी सूर भवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच दे मंगळवेडी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतनशी भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती जे ऐसे ज्यांच्या वाटेची तिथे करीती स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसपा तेडी राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत सहज वना म्हणजे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कटक शय्या करोनी तीवरी केले शन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी मनी कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून सविता झाला बहुत प्रकारे पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतोष येती वरदस्त ठेवी ते तत्काम स्थिती द्यायचे बसपाच्या श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदीने स्वामी सनी आनंदे मग बसपाची कांता 1980 वार्ता करीतीचे आकांता मनी घर बुडाले बसपा येता गृहासी दुष्टुष्ट बोले त्यासी मनी सोडिले संसाराचे वेळ काय लागले परी बसपाची चित्त स्वामी चरणा आसक्त जनापना भीत नसे जाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मने दोन प्ररोता रजनी समर्थ उठून चालले पुढे जात समर्थ बसपा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापदे ओरडती परी बसपाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती बेहवान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य वेळा उभुभाग व्यापीला सकळ ते जे अग्नि समान पाद प्रश सर्पा झाला बसपा बाणावर याला अपरिमित देखील सर्पसमोर चौकडे वृक्ष शाखा अवलोकित सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसता सर्पमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरित होतो याची मधुरोत्तरी समर्थ काय बोले येऊ नको या समय इतके जितिके पाहिजे तितके घेत न करी अनुमान काही दैव तुझे उदे ऐसे बोलत समर्थ बसपा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते का सर्प गुंडाळून सर्पातुरे तो सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी जेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत व त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवाले देखून चकित झाला अंतकनी माथा ठेवी ती स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहते त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे किंवा सत्वर सुखी करावा संसार दारापुत्रा पोषीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदित स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतरे इति स्वामी चत सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसुत पंचमोदुषाय गोडहा श्री स्वामी चरणार्पणस्तु श्रेष्ठम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होता कलकोटीन वास केला
जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा एकता त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे मुख्यतः आनंद होते. नांदत निर्वात करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांची एक होतं त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीत व्यापार त्यात तोटा झाला त्यांचे. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने तेव्हा भाव धरून म्हणून नमस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईना कर्ज बघता तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईना. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती ते सर्व वर्तमान त्या सांगते म्हणे ते काय करावे ते नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापाशी फिरत होता ब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त त्याची करावी युक्ती एका तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगावे पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानव हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ त्याची शिवराम मारुती अशी नामे दिली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले गजानन शिवनाम म्हटले दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघ केले एकत्व. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलले ते असे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारवार नसायचे. दुसरा मंत्र गजानन त्यावेळी श्रीने दिदला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ शोक आकाशात पतितं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ येऊन एक मंत्र उपदेशून केले पावन त्याचे श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थ. त्याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्याच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवेळी केव्हा जरी उभे राहून जोडल्या काही आज्ञा मागती जाव्या. आज्ञा मिळता त्याशी आनंदे झाले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्या घेऊन मांडीवरती वरदस्थ सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग साठी कपनी झोळी कसमत दिदली ती येऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राह जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू वान धरावा. आज्ञा ऐकून याशी आनंद झाला मानसी. सत्वर आली मुंबईशी साधूवेशी घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून ठेवले तुझी पत्र करावी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता ती हरिभाऊ ताकांता घेत बडवणी विणवती जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी त्याची उत्तरे ऐकून स्वामी कोमने समाधान बहुत प्रकारे करीत असते. स्त्रीच्या अंगावरी अलंकार ती लुटले समोर ती शुभ वस्त्र परिधान कराव्या. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी सामाल्या. कामाठीपुरात या समयी मठ स्थापिला असे पाहि हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. येथील स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गुणः श्रीस्तम शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबईश्वर तिथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन त्यावनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले आणि वार निज मातेचा शोक पाहून दुःखी झाले. अंतकरण ती लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिछाच बदल झाली किंवा कोणी करणी केली त्याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाचा देव मामलेदार सर्व लोक बोलते असा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाटोटी सांगितल्या. सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून देते उत्तर त्याचे पिशाच लागले. थोर माझेने दूर नव्हेची असे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुद्धा जे जणी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझे वास्तव कथे हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिले कांदेवाडीत जागा एका भक्तीने. कारण आम्ही त्याची कांदा ती त्रास देत स्वामी सुद्धा परी त्याच्या चित्तात दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 आता फाल्गुन कृष्ण त्रयोदशीची स्वामी जयंती केलीसी. कोणे के समय असे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान
पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरण वंदिती श्रवण करीत त्यांचे स्वामी सुमृत त्याचे लाविले स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पव्य श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आली समर्थासी पाहुणी भक्तासी परमानंद झाला असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होता विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्याच स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती कर विशेष जन लाविले भजनाचं कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताचे दर्शना त्याचे समर्थ करीत ती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुमृत त्याप्रती मनात खूळ सांगू ते ऐकून जनचकित होती वर्णिले ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन आहे तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो सेवी उदकांना ऐसे जीवन झाले तिला निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमर भजन ते करून भरले पूर्ण ऐकले आतून राणी सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरी ते साधू ते मंदिरी प्रार्थने आणावे पाहुणी समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावणी वेगेची मिठी चरणी घातली निज सुता ते पाहुणे आनंदलेले समर्थ मणी कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणी उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावर होती स्वामी सुत रात्रंदिनम समर्था पुढे करी ती भजन पायी कडावा घालून प्रेमरंग नाचती एक विशेष समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करती पायी कडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगते तयाकाने आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईने कल्पना आहे त्यासी स्वामी होणे कैसे जीवन वारंवार विनवी स्वामी शिवी ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदय अशी म्हणते आम्ही तव हृदय वास करू निश्चिती चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतून नाही आला जन्मभरी अक्कलकोटे त्या दुःखे उतरत न झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणाभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटे समर्थाते स्वामी सुमृताची जनी राहतच त्याने तिने हे वर्तमान ऐकून विनवी ते समर्थाते मग समर्थ त्या अवसरी मुंबईचे पाठविले सेवकरी म्हणे ते सुता ते सतरी मज सन्नी आणावे परिसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विर दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे नगर सांगती समर्थ त्याची घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी करी जाऊनी तथापि स्वामी सुद्धा काही अक्कलकोट झाला नाही दिवसेंदिवस देहीशी नव्हतं चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही येते सत्य तरी तो भरून यथार्थ ठेवी ती उडवुकी याचा अर्थ स्पष्टता तो समजला स्वामी सुद्धा परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसली स्नान करुणी परी गंध न लाविती भोजनात न उठती धरणीवरी अंग टाकती कोणासह न बोलती रुदन करी शनोशनी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारा सूत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईनी सत्वर जवळी गेले मुंबापुर तेथे समजला समाचार परम पावन आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकंतात दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होईल कसे समर्थ बोलले तेसे उल्लगले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाचे ओढून बळेच मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर त्या ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गोड हा भगवत चरणार्पणस्तु श्रीस्तुम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुत जगादिवरी कोण नेमावा अधिकारी याचा प्रश्न सेवेकरी करीत ती समर्थ तेव्हा बोले समर्थ वेवकरी असती सांप्रत परी एकही मजला जाते योग्य कोणी दिसना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराचे अधिकारी नेमोवा दिसे चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोर समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रदिन तोची चाळ मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवलेली विटीची ती दिली पाहिजे आम्हाची याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ ज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईचे 4 वेळा जीव घाले असे आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करीती दादाशी आली आरोग्य तर समर्थाची कृपा आता रोग कोठे राहिलं केज गाव मोगला इथं तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सध्या पादुका स्थापना मठात त्या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करावे असे तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ उत्तर ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ
तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलती, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून. पुढे सेवकऱ्या सांगाती त्याची मुंबईच पाठविती. ब्रह्मचार्याची आज्ञा करती त्याची चापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी आयशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता. न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठविले. समर्थाच्या समयाची आज्ञा केली. भुजंगासी येऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवे दादांच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवकरी करीत तसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरत झाली. त्याच्या चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेले तयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रति वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता. दादाची या श्री पादुका ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू. या समयसी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी म्हणून टाकीला आपण मारून इतकुचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थाची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेवड्या माझी सत्वर. काकूबाई आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसाई कपनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवते भिक्षेचे पाहुणे. काकूबाईचे दुःख झाले. आपण समर्थाशी हसू आले. अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलले काय सांगितले त्यायासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागात अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पाचला. ऐसे बाईनी पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरी म्हणे तुझी हे करणे लोकापद कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिजपती बोले एक चुके तुझे मानती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उद्धा झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाले मग आले मुंबापुरी. स्वामी सुतेच्या गादीवरी बसून संस्था चालू होते. येथे स्वामी चत सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत अष्टोदशय हा गोड हा. श्रीस्तुम शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चिंते करीता तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे बोलणे. असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रात अत्यांदरे श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाक क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्यापासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले. कृतिकाची चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी कोटी आले. नृसिंह सरस्वती महिमाश्रीचा ऐकुणे सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. शौनी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथे जे समाधी लागली त्यांची स्मृतीने राहिली. देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायी. आश्चर्यगती सकळ जन असो झाली. काही वेळा समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती झाले. स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेविती झड करी सदती झाले. अंतरी हर्षपोटी न सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वरासाठी रूप एक घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. येथेच वास्तव करते सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली. दुर्वर कीर्ती केली. काही दिवशी एकेका वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयाचे लोके धन्यता पावलासी. वार योषिता पाळुनी तीसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावसी जनी. मग सहज सूर भुवनी अंती जासील सुखाने. ऐकून समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकलाने. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरी शिकून येते तत्काळ जाणून हो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्याचे ज्ञान साचार समर्थ कृपेन झाले. वासुदेव परके ब्राह्मण तो. त्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणि वार होऊन बंड केले जाणे. समर्थाची कृपा इच्छित कार्य साधील तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनात पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी मने मजवरी. कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसेला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहून कर्मगोर राजगृह मानसी. लगभग उठली स्वारी सत्वर आली बाहेर. तर वडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शिले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तसेच आला. परत स्वतः झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात. राजश्रीत सरदार मायापाशी सोडून स्वामी चरणी भजन पूजन निषिदिनी करीता ते आनंदे.
अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमयी पातळा पाहुणी विपरीत परी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला काळ दुरी नवल परीर झाले दीनवदन होऊनी दुरुड घातली मिठी चटणी तात्या करी ती विनवणी मरण माझी चुकावे ते पाहुणे श्री समर्थ कृतांताची काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य त्याचे नसरले पहिले तो वृषभ दिसत त्याचा असे अंत त्यासी न्यावे त्या त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोली ती तोचे नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता तो वर्णी ताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्यात वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित सारामृत चरित्र सार येथे इति स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत परिमळ भक्त 19 अध्याय गोडा सुस्तुम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा जय जय जी यतिवर भक्तजन संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धोरण मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थाच्या पात्रा करुणीय श्रीची स्तुती माता ठेविली चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदिती हास्यवद्य करुणे फकीरा ते देई काना तेने पुरती सर्व कामना पक्वान धरुणे नाना यतेचे भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाती उद्दिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा व्यक्ती गृहस्थ ते चतुरा शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी गृहस्थाचे मन सांशक झाले तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उद्दिष्ट यात्रीमध्ये पावेन कष्ट कळता सोजना गोष्ट आला म्हणे की ऐसा विचार तो समर्थ असं कळाच होतं म्हणती हा अभाविक न कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामीन म्हणून स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ पिरी रात्रंदिन द्रव्य मिळावा साधन त्याजवळ असे परी त्यासी देखोनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्राडी बसला त्याची बोलले समर्थ तो मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य भक्ती होईना स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबई झाला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थनी गाळा फिरायचे घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडली दृष्टीचे तिने बोलाविले त्याला आसनावरी बसवले 10,000च्या दितल्या नोटा आणून सत्वरा गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्यला भोवता झाला शुद्धीवरी सत्वरा समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करत स्तोत्र गातो स्वामीचे येथे स्वामीचे सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाबा ऐकवत भाविक भक्त 20 अध्याय गोडा श्रीस्तुम शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21 श्री गणेशाय नमः. स्वामी चित्त सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज आता कळसा अध्याय 21 कृपा करुणी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवा होता ते ऐसे म्हणा माझे येता जड दे त्या कोणी तत्वदा गेले स्वस्तानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटकर्मा ते भेदुनी ब्रह्मरंधाचे दोन्ही आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते जवळ होते सेवेकरी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय अकलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या आनंद लिहा जनसन्मान कराविला उदरे जड मुळा तो महिमा कोण वर्णी कोकणाचा समुद्र दिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे ते तिचे बाळपण गेले आता कोपर गेली सेनेकडे उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामांचे शंकर शेठ त्याची स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्याची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी स्वामी गुणावध गायले ते स्वामी चित्रलिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम मंगलाच्या न कार्यसिद्ध देवतासून आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले श्री गुरु कर्दळीवरणातून आले स्वामीवर कटले भोररी पक्क्यात झाले ते कथन द्वितीय अध्याय तारावे भक्तजनाला अक्कलकोटे प्रवेश केला तेथीच महिमावरील तृतीय दिनिशी स्वामींचा करावायचे आले 2 संन्यासी कलतेची वृत्त सकल 4थ्या मध्ये वरील मल्हारराव राजा बडोद्यासी त्याचे नाव आहे स्वामींची पाठविली कारभाराची 5व्या तेथे कथा यशवंतराव सरदार त्याची 10वीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वरील विष्णुबुर्मा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरील भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध त्याची केली दुःखमुक्त 8व्या ते कथा खर्चुनी द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर म्हणत ते वर्णानं समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दृष्टीचे होते वर्णिले दशमात एकता पुनित श्रोते होती सत्तेची 11वा आणि 12वा तेसाचा अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपणा भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत
त्याची कथा गोड बहुत 15 वेळ तारलेली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन चिंततो दादाभाऊ प्रसिद्ध 18व्या वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि त्याचे वृत्त वर्णिले 19 सारांश रूप सत्य ते एका गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन 20व्या निर्धाय स्वामी समाधीस्थ झाले 21 वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र माझा गुरुवार वर्ध त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रत्युता वंदुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हा वर जो भावी वाचील हे चरित्र त्याचे आयुर्ग अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढू विमल गती मुखी असो सरस्वती भाऊ सार्ग तरुण अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृतापर्यंत असो सर्व विद्ये सर्व गौसो भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या काने ग्रंथ रचिला ती जी प्रसिद्धीचे आणेला त्याची रक्षा वेळ दळण्याला कृपा करण्याचा माता स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून गाला घेऊन विष्णूकडून आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा वाळा फुले इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गूढा श्री स्वामी चरणार्पणस्तुं शुभं भवतु इति स्वामी चरित्र सारामृत संपूर्णं श्री स्वामी समर्थ महाराज की जय।